10वी झाल्यानंतर त्यांना हा प्लॅनिंग करायला लागतो की मी करिअरमध्ये काय करणार आहे. काय झालं त्यांचं लॉंग टर्म प्लॅनिंग. बरोबर. आणि ते लॉंग टर्म प्लॅनिंग अचीव्ह करण्यासाठी मी हळूहळू कसे माझे एक एक गोल्स कंप्लीट करत जाईन, हे झालं शॉर्ट टर्म प्लॅनिंग. बरोबर. पहिल्या 2-3 दिवसांमध्ये त्यांना हे 3 गोष्टी सांगतो की हे बघा 3च गोष्टींवर तुमची सक्सेस अवलंबून आहे. एक आहे सत्कर्म म्हणजे गुड डीड्स, दुसरं आहे सदाचार म्हणजे गुड बिहेवियर, आणि तिसरं सत्संग म्हणजे चांगली कंपनी, गुड कंपनी. सत्कर्म जे आहे ते तुम्ही लोकांशी कसे वागता त्यावर अवलंबून आहे, आईवडिलांशी, टीचर्सशी कसे वागतात त्याच्यावर अवलंबून आहे, फ्रेंड्स. सदाचार म्हणजे स्वतःशी बिहेवियर कसे वागतात त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही शिस्त कशी लावली, सेल्फ डिसिप्लिन आहात का नाही त्याच्यावर अवलंबून आहे. आणि सत्संग म्हणजे तुम्ही कोणाबरोबर असता त्याच्यावर अवलंबून आहे. तर हे जे 3 सांगतो ना, हे सगळे शॉर्ट टर्म प्लॅनिंग मी म्हणतो. असं कोणी प्लॅन नाही करू शकत की हां मी लाईफमध्ये सत्कर्म करणार आहे. अरे रोजच्या चालण्या बोलण्यामधनं ती करायची असतात. हे सगळे शॉर्ट टर्म प्लॅनिंग आहेत. आणि एक लॉंग टर्म प्लॅनिंग ठरलेलं आहे आपलं की हे मला अचीव्ह करायचं आहे. त्या सक्सेसला पोचण्यासाठी हे 3 टप्पे गरजेचे आहेत.